नमस्कार. एका मोठ्या कालखंडानंतर कालचा भाग आपण बघितलाय. आता आज पुढे जाणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण पाहिलंय की या सगळ्या राजपुत्रांचे म्हणजे सत्यवतीच्या नातवाचे विवाह कसे झाले. आता विवाह तर झाले आहेत, पण कुरुवंशाला वाढवण्याची जबाबदारी ज्या नातवांवरती सत्यवतीच्या होती ते जबाबदारी पार पाडू शकत होते का. धृतराष्ट्र आंधळा असला तरीही शारीरिक दृष्ट्या मात्र अडचणीत नव्हता. म्हणजे धृतराष्ट्राला पुत्रप्राप्ती होणं हे अवघड नव्हतं. त्यामुळं ती गांधारीच्याकडून धृतराष्ट्राला पुत्रप्राप्ती लवकर व्हावी असं सगळ्यांनाच वाटत होतं. धृतराष्ट्र ज्येष्ठ, त्यामुळं ज्येष्ठाचा पुत्रा ज्येष्ठ जेव्हा जन्माला येईल तेव्हाच तो हस्तिनापूरच्या साम्राज्याचा धनी होईल हे नक्की होतं. दैव काय असतं बघा, एखाद्याची इच्छा जी पूर्ण करायची असते ना ती होत नसते. म्हणून मला श्याम पाठकांच्या महाभारतातल्या त्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात की महाभारत कुठं आहे. महाभारताची कथा तुम्हाला आम्हाला का रिलेट करते ते सांगतो. रामायणाची कथा तुम्हाला आम्हाला रिलेट नाही करत, म्हणजे अगदी तुमच्या आमच्या आयुष्याशी ती जोडून नाही येत, पण महाभारताची येते. रामायणाची का नाही येत म्हणतोय मी, रामाच्या इतका मर्यादा पुरुषोत्तम होणं आम्हाला शक्य नाही. सीते इतकं त्यागी होणं आम्हाला शक्य नाही. लक्ष्मणाच्या इतकं आपल्या सर्वस्वाचा त्याग करून भावाच्या सोबत जाणं इथे कुठे शक्य होत नाही. भरताच्या इतकं राज्य मिळाल्यावरही वल्कल धारण करून आपल्या भावाचा केवळ विश्वस्त म्हणून राज्यकारभार बघणे आणि भावासारखंच विरक्त जीवन जगणे हेही आता शक्य होत नाही. ज्या टोकाचा आदर्शवाद रामायणामध्ये आहे ना तो आपल्याला सापडत नाही. पण महाभारतामध्ये जे काही आहे ना ते तुमच्या आमच्या आयुष्याच्या कथेशी जोडलेल्या सगळ्या गोष्टी वाटतात. मुलगा होत नाहीये ना, बोलव ऋषीला, करा काहीतरी व्यवस्था, घ्या करून. गडबड आहे ना, काहीतरी होतंय ना, अंगावर येतंय ना, मग करा ऍडजस्टमेंट. हे सगळं महाभारतामध्ये आहे. महाभारत कुठं नाही, महाभारत तुमच्या आमच्या मनात आहे, तुमच्या आमच्या हृदयात आहे. म्हणजे आम्ही अपमानित होतो, आमची इज्जत जाते तेव्हा आमची द्रौपदी झालेली असते. आम्ही कधी कधी सशक्त होतो तेव्हा आमचा भीम झालेला असतो. आम्ही कधी कधी काही गोष्टी अचूक करायला लागतो तेव्हा आमचा अर्जुन झालेला असतो. आमच्यात कधी कधी वाईट पण जागा होतो तेव्हा आमचा दुर्योधन झालेला असतो. आम्ही कधी कधी श्रीलंपट होतो तेव्हा आमच्यात दुःशासन जागा झालेला असतो. आम्ही कधी कधी खरं बोलू लागतो तेव्हा आमच्यातला युधिष्ठिर जागा झालेला असतो. आम्ही कधी कधी जगाच्या रक्षणासाठी धावून जातो तेव्हा आमच्यातला कृष्ण जागा झालेला असतो. कधी कधी आम्हाला काही गोष्टी दिसत नाहीत तेव्हा आम्ही धृतराष्ट्र झालेला असतो. दिसत असून बघायचं नसतं तेव्हा आमची गांधारी झालेली असते. महाभारत असं प्रत्येक ठिकाणी आहे. आणि महाभारतातलं एक पात्र खूप मोठं आणि छान ते म्हणजे कर्ण. माणसाची उदंड इच्छा, दैवाचा उलटा न्याय आणि त्यात अडकलेले माणसाचे पाय आणि त्यानंतर होणारी हाय हाय हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय आहे. मी पुन्हा सांगतो, माणसाची उदंड इच्छा, त्यात अडकलेले माणसाचे पाय, त्यानंतर होणारी हाय हाय हाच कर्णाच्या आयुष्याचा न्याय आहे. तुमच्या आमच्या आयुष्यात असा कर्ण नेहमी अनुभवायला मिळतो. आणि हाच कर्ण महाभारतातल्या अनेकांच्या वाट्याला आलेला आहे. म्हणजे धृतराष्ट्र ज्येष्ठ आहे, त्याची सम्राट होण्याची इच्छा आहे, पण दैवानं आंधळेपण दिलाय. बरं आता जमलं नाही, किमान आपल्याला लेकरू तरी सगळ्यात आधी व्हावं अशी इच्छा आहे, पण अजून गांधारीला लेकरू होत नाहीये. बरं त्याच्या पुढे पंडू राजा झालाय, त्याला वाटतंय की आपल्याला लवकर लेकरू व्हावं म्हणजे किमान राजाचे बाप म्हणूनही आपण राहू. नुसते राजा नाही पण राजाचे बाप म्हणून आपण राहू. तेही पंडूला लेकरू होत नाहीये. दुसरी बायको करून आणली तेही शक्य होत नाहीये. म्हणजे काहीही करा लेकरू होत नाहीये, वंश काही वाढत नाहीये ही स्थिती आहे. हे का झालं होतं हे जरा तपासून बघणं आवश्यक आहे. अशी का स्थिती आली तर किदंब नावाचे एक ऋषी मृगाचं रूप धारण करून प्राण्यांच्या रूपामध्ये आपल्या पत्नीशी प्रणयाराधन करत होते. आणि त्यावेळेला नेमका पांडू मृगयेसाठी निघालेला होता. हरणाचं जोडपं त्याला दिसलं आणि त्यानं आपला बाण या जोडप्याकडं सोडला. बाण सू करत गेला आणि त्या हरणाला लागला. हरणाला बाण लागल्यावरती प्राण्याचा जसा आवाज येतो तसा आवाज आला नाही. माणसं ओरडल्याचा आवाज आला आणि धावत धावत पांडू तिथपर्यंत गेला.
कदंब ऋषींनी सांगितलं, अरे प्रणयाराधनामध्ये व्यस्त असलेल्या जोडप्याला तू बाण लावून मारलंस, त्यांच्या मृत्यूकाळा कारणीभूत ठरलास. मी तुला शाप देतो की आता तू जेव्हा जेव्हा स्त्रीवर आसक्त होऊन तिच्याशी समागम करायला जाशील तेव्हा तुझा मृत्यू तुला आलेला असेल. तूही स्त्री संग सुख उपभोगू शकणार नाहीस. घ्या दैवाचा उलटा न्याय, त्यात अडकलेले माणसाचे भाव आहे आणि त्यानंतर होणारी हाय हाय. लवकर मुलगा व्हावा, लवकर मुलगा व्हावा असं वाटतंय, राजा व्हावा, तो देखील राजा व्हावा असं वाटतंय, पण राजा होण्याची इच्छाच या शापानं निघून गेली. ना आता कुंती सोबत पासून मुलगा होणार, ना माद्री पासून मुलगा होणार. काय करावं तर काय करावं. इकडे पांडू ऋषीच्या शापाने उद्विग्न झालाय, तिकडे धृतराष्ट्र आपल्याला लवकर पुत्र व्हावा म्हणून वाट बघतोय. आणि या सगळ्या संघर्षामध्ये कोंडी होतीये ती सत्यवतीची. दैव 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 म्हणतात ते हे. माझा मुलगा राजा झाला पाहिजे. या धारणेतून देवव्रताला कठोर प्रतिज्ञा घ्यायला लावली आणि पुढे माझा म्हणावा असा कोणता मुलगा नीटसा जन्मालाच येत नाहीये आणि त्याच्या हाती राज्य सोपवून निवांत व्हावं असं वाटतच नाहीये. म्हणून अक्षरशः महर्षी वेदव्यास सत्यवतीला सांगतात की माते, आता बस झालं, या मोहातून बाहेर पड आणि तू माझ्या मताप्रमाणे आता वानप्रस्थाला निघावं. कारण पुढे जे कुरुवंशात घडणार आहे ते ना तू पाहू शकशील ना सहन करू शकशील. काही होणार नाहीये, तुला सहन होणार नाहीये, तू पाहू शकणार नाहीयेस. तू वानप्रस्थाला जा. म्हणजे पुन्हा बघताही येऊ नये अशी भीषण अवस्था त्या कुळाची होत जाते आहे, अशी वाईट अवस्था त्या कुळाची होत जाते आहे. आणि सगळ्यात मोठं कुळ आहे हे, सगळ्यात शक्तिशाली कुळ आहे हे भारतामधलं, हिंदुस्थानामधलं सगळ्यात शक्तिशाली कुळ जे अत्यंत वाईट अवस्थेमध्ये लागत आहे. पांडू राजा झालाय खरा, पण ऋषीच्या शापामुळे त्याला अक्षरशः अस्वस्थता आहे. हे सगळं सोडतो, संन्यस्त जीवन जगायचा निर्णय घेतो आणि शतशृंग आश्रमामध्ये तो राहायला येतो. शतशृंग नावाचा एक अरण्य आहे, त्या अरण्यामधल्या आश्रमांच्या मध्ये ऋषीमुनींच्या सोबत तो राहायला येतो. बरं, ऋषीमुनींच्या सोबत राहायला आल्यावर त्याच्या पत्नीही त्याच्या सोबत येतात. कारण करायचं काय, स्त्रीसंग उपभोगता येणार नाही, मुलगा होणार नाही, राजाला वारस देता येणार नाहीये. आणि पांडू निघून गेल्यानंतर राज्याला वारस तर हवा, विदुराला वारस करता येत नाहीये. म्हणून कुरुवंशाला नाईलाजानं धृतराष्ट्राला राजा करावं लागतं, नाईलाजाने. आता आंधळा धृतराष्ट्र त्याचा राजा झालाय आणि तो प्रयत्न करतोय की आता माझ्या पुढच्या पिढीला तरी निर्वेधपणे राज्याचा वारसा मिळावा. इकडे हा जंगलात आहे, तिकडे तो राज्यावर आहे. दोघेही निपुत्रिक आहेत, दोघेही आपल्या पुत्राची वाट बघतायत. याला पुत्र होणार नाहीये आणि अशा वेळी कुंती दुर्वासानी दिलेल्या वचनाची आठवण, दुर्वासानी दिलेल्या वरदानाची आठवण याला करून देते आणि सांगते की स्वामी, मला पुत्रप्राप्ती होऊ शकते, त्या मार्गाचा मी अवलंब करू का. अधीर झालेला पांडू कुंतीला म्हणतो, हरकत नाही, तू कर. आपल्याला किमान आपला पुत्र तरी मिळेल ज्याला राजा करता येऊ शकेल. आता कुंती त्या वरदानाचा वापर करणार आहे. पुढे अनेक रंजक कथा यात घडत जाणार आहेत, त्याही कथा मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.